गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, आता जर आपण कालचा दिवस पाहिला तर काल मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन पाहायला मिळालं, परंतु त्यामध्ये सुद्धा खूप जास्त IT स्टॉक्समध्ये पडझड झाली. इन्फोसिस सारखा स्टॉक ऑलमोस्ट 7%च्या आसपास डाऊन झाला होता. TCS सुद्धा खूप डाऊन झाला होता. परंतु हे पर्टिक्युलरली होण्यामागं काय कारण आहे, तर ते काल रात्री समोर आले. काल रात्री US मध्ये सुद्धा आपले जे काही EDRs आहेत तर ते बऱ्यापैकी डाऊन आहेत, जे सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते स्टॉक. का तर US मधली एक कंपनी आहे, त्यांनी जे काही AI मॉड्यूल्स आहेत तर त्याचे प्लगिन्स तयार केलेले आहेत. म्हणजेच काय की कुठलीही कंपनी जर असे छोटे मोठे त्यांना सॉफ्टवेअर्स हवे असतील ॲज अ सर्व्हिस की जे मेजरली इन्फोसिस प्रोव्हाइड करतं, TCS प्रोव्हाइड करतं, अशा पद्धतीचे, तर ते एक प्लग इन मॉड्यूलमध्ये त्यांनी तयार केले की ते आपल्या मेजर सॉफ्टवेअरला ते इझिली अटॅच करू शकतात आणि त्याच्या थ्रू ते काम करून घेऊ शकतात. म्हणजे असे असल्यामुळं जे काही इन्फोसिस आहे, TCS आहे, यांच्या बिझनेसवरती फार मोठा इम्पॅक्ट होण्याची पॉसिबिलिटी निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत की जे सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, स्वतःचे प्रॉडक्ट नाही आहेत, तर अशा कंपन्यांमध्ये एक मेजर सेल ऑफ आपल्याला काल पाहायला मिळाला. एवढं असतानाही निफ्टी आणि बँक निफ्टी आपल्याला खाली पडताना पाहायला मिळालं नाही. तर तेच सेम आज घडण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण FIs आता बायर्स झालेत, म्हणून आता थोडंसं मार्केट कन्सॉलिडेट करत वरती जाण्याची पॉसिबिलिटी वाढली आहे. कालसुद्धा FIsनं 30 कोटींच्या आसपास बाईंग केलं. आता साहजिकच आहे की जे 7% IT स्टॉक पाडले तर त्यामध्ये त्यांनी सेलिंग केलेलं आहे, परंतु इक्वल अमाऊंट ऑफ त्यांनी बाईंगसुद्धा दुसऱ्या मेजर स्टॉक्समध्ये केलेलं पाहायला मिळतं, म्हणून इंडेक्स आपल्याला मॅनेज झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर जर आपण US मार्केट पाहिलं काल रात्री, तर US मार्केट आपण काय म्हणू शकतो की थोडंसं डाऊन आहे. त्यामुळे आपल्याकडे गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की मार्केट थोडंसं डाऊनच ओपन होईल, हार्डली 31-40 पॉईंट गॅप डाऊन, म्हणजेच आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो. अदरवाईज आपण जर पाहिलं, जर टेक्निकली आपल्या मार्केटमध्ये, तर जे काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे त्याच्या बेसिसवर जर कॅल्क्युलेट केलं तर 25,500ला खूप जास्त ओपन इंटरेस्ट आहे, त्यामुळे तो आपला एक सपोर्ट होईल. आणि टेक्निकली मार्केट लाँग कधी होईल, तर 25,900 ही जी लेवल आहे, तर ही जेव्हा मार्केट क्रॉस करून वरच्या बाजूला डेली टाईम फ्रेमवरती क्रॉस करून क्लोज करेल, तेव्हा आपल्याला मार्केट इझिली लाँग झालेलं पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑल टाईम हाय आपण गाठू शकतो. परंतु आता पाहूयात की नक्की काय घडते ते. परंतु जर आपण पाहिलं तर मार्केट लाईकली टू कन्सॉलिडेट करण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण FIs आता बायर्स झालेले आहेत त्यामुळे. परंतु सलग 2 दिवस त्यांनी बाईंग केलं आहे, परंतु आपल्याला अजून एक 3-4 दिवस तरी थांबायला हवं, म्हणजे या 3-4 दिवसात आपल्याला अंदाज येईल की ते खरंच बाईंग करतात की पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट करतात म्हणून. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर आपण जर पाहिलं तर पूर्ण जगातले जे मार्केट्स आहेत तर ते जेव्हा राईज करत होते तेव्हा आपलं मार्केट पडत होतं. आता जगातले जे मार्केट्स आहेत ते डाऊन आहेत, परंतु त्यामुळे आपलं मार्केट चालण्याची पॉसिबिलिटी निर्माण झाली आहे, कारण इथे कॉन्ट्रा व्ह्यू आपण घेऊ शकतो. ओके, आता आपलं मेजर जे ट्रिगर पॉईंट्स आहेत तर ते ओव्हर झालेले आहेत. जे काही बजेट होतं तेही ओव्हर झालं आहे. इंडिया US ची ट्रेड डीलसुद्धा झालेली आहे. त्यानंतर उद्या जी आहे तर ती उद्या RBIची MPC पॉलिसी मीटिंग आहे. त्यामध्ये असा अंदाज आहे की जे काही इंटरेस्ट रेट आहेत तर ते पॉज होतील, ना ते वाढतील ना ते कमी होतील. मग आता साहजिकच आहे की RBIचे जे काही चेअरमॅन आहेत तर ते काय बोलतात, त्यांचं स्टेटमेंट काय आहे, लिक्विडिटीशी म्हणजे लिक्विडिटी इम्पोज करण्यासाठी ते अजून काय काय करतील, किंवा मग इंडियन इकॉनॉमीबद्दल त्यांना काय वाटतं आणि पुढे कशा पद्धतीच्या स्टेप्स ते घेतील, तर हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला मार्केट जास्त रिॲक्ट करेल. त्यामुळे बँकिंग स्टॉक, NBFC स्टॉक्स, त्यानंतर जे काही फायनान्सिंग स्टॉक्स आहेत तर हे सगळे फोकसमध्ये राहतील. तर आज मार्केटला रिलायन्स आणि बाकीचे जे काही अदर स्टॉक्स आहेत तर ते सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्या अगेन्स्ट जे काही IT स्टॉक्स आहेत तर त्यामध्ये आपल्याला अजूनही सेल ऑफ पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे, जोपर्यंत या कंपन्यांकडनं काही क्लॅरिफिकेशन येत नाही की कशा पद्धतीने हे बिझनेसमध्ये चेंजेस करतील, किंवा जे काही थ्रेट आता निर्माण झाला आहे तर त्याच्यामुळे या कंपन्या त्याच्यावरती कशा पद्धतीची ॲक्शन घेतील, किंवा त्यांना थ्रेट आहे की नाही
ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या पाहिजेत. त्याशिवाय हा सेल ऑफ फार इझिली थांबेल असं बिलकुल वाटत नाही. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.